नमस्कार. बऱ्याच दिवसांनी आपली भेट होते. त्याचं काय झालं की मी बऱ्याच दिवसांनी माझ्या एका मित्राला फोन केला आणि मग फोनवर आमचं बोलणं चालू झालं. मी त्यांना माझ्या नवीन बांधलेल्या घराच्या थोड्या चित्रफिती पाठवल्या होत्या, फोटो पाठवले होते आणि ते पाहिल्यानंतर त्यांनी माझं कौतुक करायला सुरुवात केली. माझा मुलगा हा त्यांचा विद्यार्थीच होता आणि तो विद्यार्थी म्हणून ज्या पद्धतीने विषय शिकला त्याच पद्धतीने त्यांच्याकडून काही संस्कार शिकला, काही श्रद्धा, सबुरी, संयम या गोष्टी शिकला की ज्या मीही नकळत त्यांच्याकडून शिकत आलो. मला वाटतं मीच संयमी आहे असं वाटतं. फार सोशिक आहे. कारण मला माझ्या घराभोवती असणारे जे काही शत्रू आहेत त्यांच्यापासून मला खूप काही हा संयम शिकता आला. पण त्यांनीही असे काही किस्से सांगितले की ते माझ्यापेक्षाही जबरदस्त होते. अरे मी काहीच नाही आहे, पण त्यांनी किती उपभोगलं आहे हे मला त्या किस्स्यातून थोडंसं जाणवलं. ते प्रसिद्धी परायणमुख आहेत. माझ्या साहित्याबद्दल ते बोलले त्यावेळी मला जाणवलं की अरे मी 14 पुस्तकं लिहून लेखक झालो, माझ्या साहित्यावर कोणीतरी PhD मिळवली, पण या माणसानं जर लिखाण केलं असतं तर हा सुद्धा फार मोठा साहित्यिक झाला असता. त्यांचे विचार, त्यांचे प्रसंग मांडण्याची किंवा ती एखाद्याला पटवून सांगण्याची जी कला आहे ना ती जबरदस्त आहे आणि त्याच कलेला मी सलाम करतो. त्यांनी लिखाण केलं तर ते अजूनही चांगले साहित्यिक होतील असं मला नकळत वाटतं. पण कसं आहे की आता शब्दसुद्धा थोडेसे आमच्यापासून दूर दूर चाललेले आहेत. वय वाढत चाललं, विसावळपणा वाढत चालला. पण मला कोणीतरी म्हटल्याचं आठवतं की शब्दांना नसतो धर्म, शब्दांना जातही नसते, ते वाहतात ते ओझे तुमचे माझे असते. खरं आहे हे ओझं वागवत आम्ही दोघंही आत्तापर्यंत जीवन कंठत आलो. माझे मित्र कोण आपणास सांगण्याची गरज नाही आहे. मी छोटासा एक व्हिडिओ त्यांच्यावर केलेला आहे, तो आपण ऐका, पहा, म्हणजे आपणाला कळेल. धन्यवाद. त्या कुठंतरी मिळवलेला आशीर्वाद आहे, तो आशीर्वादानं ती इमारत उभी राहिली आहे. हे त्याचं कर्म आहे, हे त्याचं कर्म आहे. या वयामध्ये त्या ठिकाणी आज 72-73व्या वर्षी एवढी वाक्य वाचतो आपल्या हातून होते की पिढ्यानं पिढ्या नातवापासपर्यंत आणि त्याच्या मुलापर्यंत पुढं सन्मानानं अभिमानानं गावच्या जत्रेत येतील तर आपल्या त्या ठिकाणी बंगल्यामध्ये असतील त्यावेळेला ती. बरोबर आहे. नाही, तुला या गोष्टीचं वाईट वाटतं की तुझं घर चाललं होतं त्यावेळी मी त्या वाटेने येताना इतका त्रास काढला. तू पाया खणताना कळकं आडवं लावलीस, ते एका कळकाची एक टोक माझ्या पायात घुसलं, तिथून रक्त आलं. पुन्हा मी तुला पाणी दिलं, पाणी कमी पडलं तर माझ्या मोटरचं पाणी दिलं. परत तुला मिक्सर मशीन आणायला जागा नव्हती तर मी माझ्या छपरातनं तुला आणून दिली आणि तो माणूस आज माझं अडवतोय आणि इतर भावकीतली सगळ्यांचे ट्रॅक्टर वगैरे सोडतोय. काय केलं पाहिजे अशा वेळी सर? माझ्यापेक्षाही माझं पोरगं हुशार, म्हणलं शांत आणि संयमानं राहायचं बापू, वेळ निघून जाईल, भांडू नका, आपलं घर होऊ द्या. नाहीतर मी अक्षरशः दगड हातात घेऊन असा भिरकावणार होतो. सगळं घर डांबराच्या कडेला आहे, डांबर वाटेनं तू चालतोय जातोयस, मी अडचणीत जात. पण अगदी मी ते अगदी ते देवी शेजारी तिचं स्मरण केलं आणि गप्प राहिलो. इतकं म्हणजे सगळं घर झाले. आता मी 3 फुटाच्या चारी खंटली माझ्या खर्चानं. मी त्याच्यात पाईपा टाकल्या. त्याच वेळेला समोरचा गृहस्थ आला आणि तो म्हणला की आम्ही पण आता आमच्या पाईपा टाकू का? चारीचा खर्च माझा. पाण्यासाठी जमिनीचं खाली गेल्यावर काय मला नव्हते, म्हणलं टाक. नाही नाही, त्याच्या आईला जाऊन देणार माझं पाणी. 2 वेळचं पाणी येत होतं. माझ्या पाईपातून येणाऱ्या पाण्याची मोटर जळली आणि ती सुरू व्हायला 4 दिवस लागणार त्याला. तर मी त्याला बोलवलं, अरे ते पाईप आमचं पाणी बंद झाले आणि मोटर जळली, 4 दिवस लागतील, आता मी काय करू? तुमचं तुम्ही बघा म्हणला, मला काय सांगताय? काय अशा माणसाला काय नीट माणसं आहे तो समाजात गोष्ट. असं नाही म्हटलं की काका माझ्या इथं पाणी येते, एक माझ्या मोटरी चलतं इकडचं, त्यातलं तुम्हाला मी घेऊन जा. नाही हो, नीच माणसं काय सांगू तुम्हाला. असेच अनुभव आहेत तुम्हाला आहेत तसे. असे
आपल्या काय म्हणायचं याला, एक आपलं प्राक्तन म्हणायचं, प्रारब्ध म्हणायचं. नाही माझ्या ह्याच्यात ज्यांच्या आहे रे आपला प्रवीण जो म्हणतोय ना त्यातच आहे की आम्ही जगदाळे, राजू जगदाळे आणि तबरेज या मुलांचं वय 7-8-9 वर्ष. गोळात खेळतात, एक बॉल उडाला, काचेवर पडला, काच आहे 4 इंच बाय 9 इंच. काच फुटली. काच फुटल्याबरोबर त्या ठिकाणी पाटील सर आले, ते दगडच घेऊन आले. त्या जगदाळ्याच्या काचाच फोडतो म्हणजे मी त्यांच्या हाताला दगड घेतला. या म्हणलं स्लॅबवर बसू आपण. 1 तासभर त्यांना बसवलं. तासभर नाही, अर्धा-पाऊण तास. म्हणलं काचा फोडून काय म्हणून, ते तर तुझं माझं जिरवायचं मला. म्हणलं जिरवू पण आज नको. ठीक आहे म्हणलं. उठलो गेलो आणि कोरडे सरांची पोरं होती का नाही, त्या कोरडे सरांच्या पोरांच्याकडे गेलो आणि म्हणलं 9 इंच बाय 4 इंचाची मला एक तुकडा दे. त्यांना फटकन दिला. आलो आणि बाहेरनं त्याच्या खिडकीत मी टाकत होतो तेवढं बघतो काय करताय. काय नाही म्हणलं काच बसवते. तुम्ही बसवताय? हो म्हणलं तर माझा मुलगा खेळत होता. नाही नाही नाही, किती पैसे ते सांगा, किती पैसे सांगा. म्हणलं 15 रुपये. अरे पाटील सर म्हणजे 15 रुपयासाठी तुम्ही जगदाळ्याच्या काचा फोडायला निघालाय. वर जातो. असं दे बापू, तुला बी अनुभव आहे. आजचा विषय काय होता माहितीये का, की हे साहित्य उजेडात आलं आणि इतकं शब्द संयोजन इतकं जबरदस्त आहे. प्रत्येक कवितेला, प्रत्येक रचनेला शब्दांचं जे वजन आहे ना बापू, ते 10वीच्या मराठी शिक्षकाचं काम नाही. त्याला वेगळा प्रतिभा संपन्न कोणतरी पाहिजे. आता जे शब्द जे आहेत त्याच्यातले, ठीक आहे आनंदी राहा. मी बापू सवडीने येतोय घरी. मला सेलिब्रेट करायचंय रे. असं नाही यायचं मोकळं. आता ना सेलिब्रेट करायचं.